आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। राज्य निवडणूक आयोगाने कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर केली। यामध्ये नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालंय। त्यामुळे शहरातील अनेक दिग्गज नेत्यांचं नगराध्यक्ष होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलंय। त्यात कधी नव्हे ते शिवसेना, शिंदे गट आणि भाजप पक्ष एकमेकांचे शत्रू म्हणून शहरात उभे ठाकले आहेत की काय, असं या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या सद्यस्थितीच्या राजकीय शत्रुत्वावरून दिसून येतंय। मात्र असं असलं तरी दोन्ही पक्षातील काही नेत्यांना पालिका निवडणुकीपूर्वी समेट व्हावी असं वाटतंय। त्यासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। सत्तेसाठी काय पण हे आपण नेहमीच ऐकत आलोय। तशी परिस्थिती बदलापूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा पक्षामध्ये अडीच वर्षाचं नगराध्यक्षपद वाटून घेण्यात आलं तर त्याबाबत आश्चर्य वाटू नये। तसं पाहता शहरामध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा पक्षाची ताकद ही जवळपास समसमांतर असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र बहुतांश वेळा शिवसेना पक्षानं पालिका निवडणुकीत बाजी मारल्याचे इतिहास आहे। 2015 नंतर नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत। प्रशासकीय राजवटीखाली शहराचा कारभार सुरू आहे। शिवाय यंदाचं नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून निवडून येणार असल्यानं या निवडणुकीला मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जातंय। ज्याचा नगराध्यक्ष होईल त्याची पुढच्या विधानसभा निवडणुकीवर दावेदारी असणार आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष, विशेषतः शिवसेना, भाजपा आपलं सर्वस्व पणाला लावून नगराध्यक्षपद आपल्याकडे राखण्यात कितपत यशस्वी होतंय हे पाहावं लागेल की दोन्हीही पक्ष सेटलमेंट करून 50-50चा फॉर्म्युला जन्माला घालतात, याकडे देखील संपूर्ण बदलापूरकरांचं लक्ष लागून राहिलंय। त्यात मनसेची राजकीय ताकद शहरात जरी कमी वाटत असली तरी गेल्या काही महिन्यात मनसेच्या महिला आघाडीकडून सर्वसामान्यांचे प्रश्न ज्या पद्धतीने मांडण्यात आलेत त्यामुळे नागरिकांचा कल त्यांच्या बाजूने देखील असलेला पाहायला मिळतोय। त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कॅप्टन आशिष दामले यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानं ते देखील मागे हटणार नाहीत। त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चमत्कार करणार की सेना भाजपामध्ये 50-50चा फॉर्म्युला चालणार हे काही महिन्यातच स्पष्ट होईल। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।